सत्शिष्य रूपी सुपीक जमिनीत सद्गुरू परमार्थाचं बीज पेरतात. त्याला जर मोक्षापर्यंत न्यायचं असेल, त्याला उपदेश करतात. सत्शिष्य कोणाला म्हणावं? तर जो साधन चतुष्टय संपन्न आहे, ज्याच्या अंतःकरणाला परमार्थाची तळमळ लागलेली आहे, ज्याला असं वाटतं की माझं जीवन दुरुस्तच करून घ्यायचं आहे, असं पतित जीवन मला जगायचं नाही आहे आणि ह्या पतिताचं पावन व्हायचं असेल, तर ते सद्गुरूंशिवाय होणं शक्य नाही. अशा श्रद्धेने आणि निष्ठेने जेव्हा चिंतनरूपी पाण्याचं सिंचन तो करत राहतो, तेव्हा त्या बीजाला अंकुर फुटतात. श्रीमद आद्य शंकराचार्य, ग्रंथकर्ते कवी मुकुंदराज, आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणांना साष्टांग नमस्कार करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि याच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. प्रकरण पहिलं पूर्वार्ध. त्याच्यामध्ये सद्गुरूंची लक्षणं जी आहेत, ती लक्षणांचा आपण अभ्यास करत होतो. एक 2-3 लक्षणं राहिलेली आहेत. तेवढी लक्षणं बघून आपण पुढे शिष्य लक्षणांकडे जाणार आहोत. तर मुकुंदराज असं म्हणतात, की सद्गुरू कसे असतात हे सांगताना, निमिषोन्मेषाचा व्यापारू, जयासी करिता शिणू थोरू, तो योगींद्र जाणावा सद्गुरू कैवल्यदानी. आता निमिषोन्मेषाचा व्यापारू म्हणजे पापण्यांची जी उघडझाप करण्यासारखी जी प्रतिक्षिप्त क्रिया असते, ती क्रिया करण्यास सुद्धा त्यांना रस वाटत नाही. कारण का तर ही सगळी जी कर्म आहेत ती मिथ्या आहे, असा त्यांचा सहज एक निश्चय झालेला असतो. आणि असा बुद्धीचा पक्का निश्चय ज्यांचा झालेला असतो, त्यांनाच श्रीगुरु असं म्हणावं, असं मुकुंदराज सांगतायत. आणि असे जे श्रीगुरु असतात, त्यांच्याकडूनच कैवल्याचं दान त्या शिष्याला मिळतं, म्हणजे मोक्ष लाभ त्या शिष्याला होतो. आता पापणांची उघडझाप करण्यासारखी प्रतिक्षिप्त क्रिया करण्यात त्यांना रस वाटत नाही, याचा एक अर्थ असा होतो, की प्रारब्धानुसारी जे देहाचं कर्म आहे, या जगतामध्ये देह असेपर्यंत त्यांच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे, ती सगळी ते शांतपणे करत असतात. आणि करून अकर्तेपणा असा सहजच त्यांच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो. आणि असे जे असतात, त्यांनाच फक्त श्रीगुरु म्हणावं. आणि हे श्रीगुरु कसं असतात? तर ते निवून गेलेले असतात. बघा खूप छान शब्द आहे, निवून जाणं हा. जसं आपण म्हणतो, की अग्नी जो आहे, तो शांत होतो आणि शांत झाल्यानंतर तो निवून जातो. जे अंतरीच निवाले, आठविताही नाही भागले, विसराही नाही विसरले स्वस्वरूपाते. जे पराशांत स्थिती त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळे ते अत्यंत निवून गेलेले असतात. बघा निवून जाणं हा आपण जेव्हा आपण बोलतो ना असं, की तो निवून गेलेला आहे. म्हणजे तो अतिशय शांत झालेला आहे. जे परिपूर्ण तिथे शांती काय झालेली आहे, तर ती स्थिती तिथे आहे. आणि मी ब्रह्म आहे, या विचाराला एवढी सहजता आलेली असते, की मी ब्रह्म आहे हेही त्यांना आठवावं लागत नाही. जे त्या ब्रह्मस्वरूप स्थितीमध्ये सहजच ते व्यवहार करत असतात. आता कसं आहे, की देह असेपर्यंत त्यांना व्यावहारिक सत्ता सुद्धा आहे आणि पारमार्थिक सत्ता सुद्धा आहे. पण अखंड मात्र ते पारमार्थिक सत्तेमध्ये आत्मानुसंधानावरती काय असतात, तर आत्मानुसंधानात असतात. त्या आत्मस्थितीवरती आरूढ असतात. पण व्यवहार सुद्धा कसा करतात, तर तितकाच ते तत्परतेने करत असतात. स्विच ऑन ऑफ करावा त्या पद्धतीने. लाईट ऑफ करायचा म्हटलं की आपण बंद करतो, ऑन करायचा म्हटलं की काय करतो, सुरू करतो. एका क्षणार्धात तो लाईट काय होतो, तर ऑन ऑफ होतो. अगदी त्या पद्धतीने आत्मानुसंधानात अखंड असताना सुद्धा ते व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता जी आहे, ती अतिशय व्यवस्थित सांभाळत असतात. पण अखंड मात्र असते ती आत्मस्थिती असते. क्वचित कधीतरी असं होऊन जातं. तेव्हा विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग आहे आपल्यासमोर या संदर्भात. स्वामीजींचं एक व्याख्यान अमेरिकेमध्ये लेडीज क्लबमध्ये ठेवलेलं होतं. तर स्वामीजी ठरल्याप्रमाणे सभास्थानी पोहोचले. पण त्यांना असं सांगण्यात आलं, की अजून सभेला अवकाश आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजकांनी काय केलं, की स्वामीजींना व्यासपीठाला जोडून एक खोली होती. त्या खोलीमध्ये बसायला सांगितलं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग स्वामीजी अर्धा तास खोलीमध्ये एकटेच बसलेले होते. आता एकटे बसले म्हटल्यानंतर आहेत ते जीवनमुक्त आहेत आणि सहजच त्यांच्या स्थितीवरती ते निघून गेले. आता सभेची वेळ झाली, तेव्हा जोसेफाईन मॅक्लिऑड
आणि अन्य भगिनी ज्या होत्या त्या स्वामीजींना व्यासपीठावर येण्यासाठी म्हणजे सांगण्यासाठी म्हणून त्या खोलीत गेल्या. आता स्वामीजी व्यासपीठाकडे यायचं म्हणून निघाले. पण 2-3 वेळा ते माघारी फिरले आणि त्या खोलीतल्या एका मोठ्या आरशासमोर उभे राहून त्यांनी आपली वेशभूषा आणि केशभूषा त्यांनी तपासून बघितली, की आपण व्यवस्थित आहोत ना? फेटा व्यवस्थित केला. आता त्या भगिनींना स्वामीजींच्या या कृतीचं खूप आश्चर्य वाटलं. त्यांना असं वाटलं, की हा संन्याशी आहे आणि एखाद्या संन्याशाने स्वतःचा चेहरा आणि कपडे याबद्दल एवढं चोखंदळ कशासाठी असावं? तर जे प्रापंचिक असतात, त्या स्थितीवर नसतात आणि त्यांच्या काही कल्पना असतात. त्या पद्धतीने त्यांच्याही मनात तो विचार आला आणि त्या भगिनींच्या मनात हा जो विकल्प आला, तो स्वामीजींनी जाणला आणि ते म्हणाले, "अहो काय झालं, की अर्धा तास ना मी एकटा इथे बसलेलो होतो आणि या काळात माझं देहभान पूर्णपणे हरपलं होतं आणि मी पूर्ण ब्रह्मभावामध्ये बुडून गेलो होतो. आता मी आरशात जेव्हा बघतोय, तेव्हा आरशातल्या माझ्या या प्रतिमेला मी वारंवार बजावून सांगतोय, की तू ब्रह्म नाहीस, तू नरेंद्रनाथ आहेस, तू देह आहेस, तू मन आहेस. बाहेर शेकडो भगिनी तुझं व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या आहेत. मी आत्ता बसलो होतो तेव्हा या शब्दापलीकडे जे जग आहे, त्या जगतामध्ये मी विलीन झालो होतो. मग स्वतःला पुन्हा शब्दांच्या जगतात आणण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मग आता हा प्रसंग काय सांगतो, की संत लौकिक कर्म कोणत्या मनस्थितीमध्ये करत असतात हो? तर अखंड त्यांची ती आत्मस्थिती असते. आता समर्थांच्या अंतःस्थितीचं वर्णन करताना स्वामीजी म्हणतात, की समर्थ रामदास जेव्हा लोकांमध्ये वावरत होते, तेव्हा प्रपंचातील सामान्य गोष्टी कशा नीट कराव्यात याची चर्चा करत होते. आता प्रापंचिकांना पण उत्तम मार्गदर्शन जे केलेलं आहे ते समर्थांनी केलंय. भारत भ्रमण जे समर्थांनी केलं, ते तेव्हा म्हणजे मार्गदर्शन करतच केलंय आणि ते सगळे बारकावे टिपलेले आहेत त्यांनी. पण त्यानंतर जेव्हा ते गुहेत किंवा घळीत जाऊन एकांतात बसत होते, तेव्हा त्यांचं मन जे आहे ते पुनश्च रामरायाच्या अनुसंधानात बुडून जात होतं. म्हणजे व्यावहारिक जगतातल्या कर्माचे ठसे त्यांच्या चित्तावर अजिबात उमटत नव्हते. अशी जी स्थिती असते ना, ही सद्गुरूंची असते, ही जीवनमुक्ताची असते, ही संतांची असते. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे, की ते कसे असतात तर ते निवून गेलेले असतात. पण तरी देहबुद्धीवर येऊन लौकिक कर्म ते करतात. पण अखंड आत्मानुसंधानात. आता पुढे सद्गुरूंचं लक्षण सांगताना मुकुंदराज म्हणतात, जे अंतरीच निवाले, आठविताही नाही भागले, विसरोही नाही विसरे रे स्वस्वरूपात. याचा आपण आता विचार केला. आणि पुढचं आहे, येही लक्षणी अलंकृत, जे देखीचे ती महंत, ते सद्गुरूची निश्चिंत ईश्वरावतार. आता या लक्षणांनी जे शोभून दिसतायत, त्यांच्या या स्थितीच्या थोड्या तरी जवळपास असणाऱ्या महंतांनाच त्यांची लक्षणे ओळखता येतील. आणि असे श्रीगुरु जे असतात ते ईश्वराची रूपं असतात आणि ईश्वर त्यांच्या माध्यमातून मुमुक्षूंना मार्गदर्शन करतो. आता खरं तर श्रीगुरु ब्रह्मरूपच असतात, पण ब्रह्म खरं तर निष्क्रिय आहे. म्हणून ईश्वर त्यांच्या माध्यमातून कार्य करतो. कारण कार्य करणारा कोण आहे? ईश्वर आहे. परब्रह्म काही कार्य करत नाही. म्हणजे अखंड स्थितीवर असताना देहादी जगतामध्ये ते ईश्वराचं कार्य ईश्वर होऊनच करत असतात. मग आता ही जी स्थिती आहे, ही कशी ओळखता येईल हो? आता आपण ही सगळी लक्षणं वाचतो आहोत, की आपण अभ्यास करतो. आता दासबोधामध्ये सांगितलेली आहे सद्गुरूंची लक्षणं, एकनाथी भागवतामध्ये सांगितलेली आहेत. आता आपण अंदाज बांधतो याचा, पण तरी सुद्धा आपल्याला काय होतं, तर नुसता अंदाजच येतो. त्यांच्या जवळ जर जायचं असेल, तर हळू त्या पद्धतीने साधना जर आपण सातत्याने करत राहिलो, तर आपल्या लक्षात येईल, की अरे, सद्गुरू ज्याप्रमाणे उपदेश करतायत किंवा संतांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलेलं आहे, त्या पद्धतीने जर मी माझं आचरण ठेवत गेले, तर माझे कामक्रोध कमी होत गेलेले आहेत आणि मला आता हळू शांती प्राप्त होतीये. मग ही जर शांती वाढत राहिली, तर नक्कीच पराशांत नावाची गोष्ट असली पाहिजे आणि असे पराशांत स्थिती या सद्गुरूंच्या ठिकाणी असते. पण हे कुणाच्या लक्षात येईल? जो साधना करतो आहे, तो त्यांच्याजवळ जायचा प्रयत्न करतोय. तर आमचे सद्गुरू नेहमी एक दृष्टांत देतात. आता ते डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या पेशातले ते दृष्टांत देतात. जसं आता ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू आहे. आता ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू असताना त्यांना मदत करणारे कोण असतात? तर ते शिकाऊ डॉक्टर असतात, नर्सेस असतात. आपल्याला माहिती आहे. आता आणि बाहेरून
आयसीयू मध्ये पेशंट असेल किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट असेल, तर बाहेरून ते नातेवाईक जे आहेत, ते नातेवाईक बघत असतात कसं ऑपरेशन सुरू आहे ते. आता ऑपरेशन सुरू झाल्यानंतर ते डॉक्टर काय करतात, आता पोटाचं ऑपरेशन असेल, तर पोटाला छेद देतात. म्हणजे सुरीने ते पोट काय जातं तर कापलं जातं. आता ज्या क्षणी त्याला सुरीने छेद दिला जातो, तेव्हा ते रक्त भळा-भळा-भळा व्हायला लागतं. आता सामान्य माणूस काय करेल हो बघणारा? तो पटकन डोळे मिटून घेईल आणि तो घाबरून जाईल. पण तो शिकाऊ डॉक्टर जो आहे, त्याला लगेच लक्षात येतं, की आता तर कुठे ऑपरेशनची काय तर सुरुवात आहे. आता तो डॉक्टर शिकतो आहे. म्हणजे आणि शिकता-शिकता काय होणार आहे, तो अनुभवाने तो डॉक्टर होणार आहे. म्हणून त्याला माहिती आहे, की ही तर सुरुवात आहे. अजून तर खूप मोठं ऑपरेशन व्हायचं आहे. कारण तो त्या डॉक्टरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपण त्याच्यापासून खूप दूर आहोत. त्यामुळे आपल्याला भीती वाटतेय. अगदी त्या पद्धतीनेच आपण जेव्हा या संतांच्या म्हणजे मी सांगितलं होतं सुरुवातीला, की ही संतांची लक्षणं, सिद्धांची स्थिती जी असते, ती साधकाची साधना असते आणि साधना करता-करता त्याच्या लक्षात येईल, की अशा ह्या सगळ्या स्थिती ज्या आहेत, या स्थिती संतांच्या, सद्गुरूंच्या असतात. जी आपल्याला अशक्य वाटतं, की इतकं अलिप्तपण असू शकतं का? इतकी विरक्ती असू शकते का? इतकी पराशांती असू शकते का? इतकं विषयांचं मिथ्यत्व त्या बुद्धीला पटलेलं असू शकतं का? इतकी सर्व भूतांप्रती समदृष्टी, अपपरभाव नाही, कोणताही विधिनिषेध नाही, इतकं सगळं असू शकतं का? पण ते असतं. आणि हे कधी येईल अनुभवाला? त्या पद्धतीने जर मी अभ्यास करत, साधना करत, पुढे-पुढे जात राहिले तर. आता माऊली म्हणतायत सद्गुरूंचं शरीर म्हणजे शरीराला फुटलेले जे अवयव आहेत, ते सर्वांगाला फुटलेले काय तर ते कोंब आहेत. म्हणजे ब्रह्माला फुटलेले कोंब आहेत. म्हणजे माऊलींना असं सांगायचंय, की देहासह सद्गुरू काय असतात तर ब्रह्मच असतात. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. म्हणून इथे मुकुंदराज म्हणतात, की सांगितले विशिष्ट गुण, ते सद्गुरूचे लक्षण, आता शिष्याचे परीक्षण निरोप जैल. आता हे सद्गुरूंची लक्षणं जी आहेत ती मी सांगितली आणि आता शिष्यांची पण परीक्षा कशी करायची म्हणून शिष्य लक्षणं सुद्धा सांगूयात. आपण शिष्य आहोत आणि मग आता माझ्यामध्ये कुठली लक्षणं असली पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये अजून मुकुंदराजांनी असत शिष्य कोणाला म्हणावं, सत्शिष्य कोणाला म्हणावं, त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हा संपूर्ण तपशील याच्यामध्ये सांगितलेला आहे. किंवा कोणत्या शिष्याचा श्रीगुरूंनी स्वीकार करावा, कोणत्या शिष्याचा त्याग करावा, हे सुद्धा आपल्याला इथे मुकुंदराज सांगतायत. बघा असत शिष्य जो असतो, हा कसा असतो? हा साधन चतुष्टय संपन्न नाहीये. आपण सुरुवातीलाच बघितलं, की सत्शिष्य व्हायचं असेल, तर साधन चतुष्टय संपन्नता लागते. म्हणजे समाधी षटक म्हणजे साधन संपत्तीने युक्त असा शिष्य लागतो. हा असत शिष्य जो आहे, तो साधन चतुष्टय संपन्न नाहीये. त्यामुळे शरीराला कष्ट देण्याची जर वेळ आली, तर तो अंगचोरपणा करतो. म्हणजे तो कसा असतो? तर तो आळशी असतो. आता थोडं असत्शिष्याचं आपण बघूयात आणि मग आपण सत्शिष्याकडे जाऊयात. आता हा जो असतो ना सत्शिष्य, त्याला दान कोणाला द्यायचं म्हटलं तरी त्याला फार जीवावर येतं आणि स्वतःमध्ये बदल करायचा म्हटलं की तो अजिबात तयार नसतो. नंतर परिस्थितीशी मिळतं-जुळतं घे म्हटलं तर त्याला ते खूपच कठीण वाटतं आणि रात्रंदिवस दुसऱ्यांची उणी-दुणी काढण्यात, निंदा करण्यात तो असंच शिष्य जो असतो तो अतिशय मग्न असतो. बघा मराठीमध्ये एक म्हण आपल्याला माहिती आहे, की दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातनं मुसळ दिसत नाही. त्याप्रमाणे या असत शिष्याला नेहमी दुसऱ्यातले दोषच दिसत राहतात. गुण कधीच दिसत नाहीत. आणि दुसऱ्याचं अंतःकरण कसं दुखावेल, याचाच तो काय करत असतो सातत्याने त्या पद्धतीने तो बोलत असतो. जसं अगदी जळजळीत शब्द आपण म्हणतो ना विंचवासारखे विखारी शब्द जे असतात, की दुसऱ्याच्या अंतःकरणाला दुःख देणारे, ते असे तो बोलत असतो, की जे अप्रिय असतात सज्जनांना आणि स्वतःच्या पापाने अंतर्बाह्य तो भरलेला असतो आणि दुसऱ्याविषयी जराही त्याच्याजवळ दयाबुद्धी नसते. दुष्ट दुर्जनांना तर दुःख देतोच, पण सज्जनांना पण दुःख देतो आणि त्याच्यावर स्वतः संतुष्ट होतो. त्यामुळे त्याला काय मिळतो? आसुरी आनंद मिळतो. आणि त्याला स्वतःला मात्र अजिबात दुःख सहन होत नाही बरं का. थोड्याशा दुःखाने पण तो लगेच तळमळतो. आता त्यानेच केलेल्या पापांची शिक्षा तोच भोगत असतो. पण तरी दूषणं मात्र दुसऱ्यांना तो देत असतो. आता हे सगळे दुर्गुण जे आहेत ते असत शिष्यामध्ये असतात आणि त्याचा स्वीकार करू नये.
पण जे सत्शिष्य असतात ते मात्र खूप मोठे भाग्यवान असतात. आणि सत्शिष्यांची सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असते, दृढ भाव असतो आणि अशा श्रद्धेमुळे आणि भावामुळे ते स्वानंद सुखाचे सोहळे भोगतात. म्हणून हा सत्शिष्य जो असतो, तो सद्गुरूंना अतिशय प्रिय असतो आणि सत्शिष्याच्या ठिकाणीच सद्गुरूंनी केलेला उपदेश जो असतो, तो उपदेश फलद्रूप होतो. त्या शिष्य लक्षणं आपल्याला पुढे जे आहेत ते मुकुंदराज सांगतायत. ते म्हणतात, थोडी प्रस्तावना करू आपण आणि मग या ओव्यांच्याकडे जाऊयात. बघा सत्शिष्य कसा असतो? आता सत्शिष्य रूपी सुपीक जमिनीत सद्गुरू परमार्थाचं बीज पेरतात. बघा म्हणजे सत्शिष्य जो असतो तो सद्गुरूंना अत्यंत प्रिय असतो. व त्याला जर मोक्षापर्यंत न्यायचं असेल तर सद्गुरू काय करतात? तर त्या सत्शिष्याच्या सुपीक जमिनीमध्ये सद्गुरू परमार्थाचं बीज पेरतात म्हणजे त्याला उपदेश करतात. आता आपण बघितलं की सत्शिष्य कोणाला म्हणावं? तर जो साधन चतुष्टय संपन्न आहे, ज्याच्या अंतःकरणाला परमार्थाची तळमळ लागलेली आहे, ज्याला असं वाटतं की माझं जीवन दुरुस्तच करून घ्यायचं आहे, असं पतित जीवन मला जगायचं नाही आहे आणि ह्या पतिताचं पावन व्हायचं असेल तर ते सद्गुरूंशिवाय होणं शक्य नाही. अशा श्रद्धेने आणि निष्ठेने जेव्हा चिंतनरूपी पाण्याचं सिंचन तो करत राहतो, तेव्हा त्या बीजाला जे आहेत, जे बीज सद्गुरूंनी पेरलेलं असतं, त्या बीजाला अंकुर फुटतात, नंतर त्याला धुमारे फुटायला लागतात आणि मग काय होतं तर ते पीक वरती येतं. आता नुसतं पीक वर येऊन चालतं का हो? जेव्हा ते पीक वर येतं, तेव्हा साधनेने त्या पिकाची निगा राखायला लागते आणि तेव्हा ते पीक जोमाने वाढतं आणि मग शिष्याला मोक्षरूपी फळाची प्राप्ती होते. का असा हा सद्गुरू आणि सत्शिष्य यांचा असा हा दुर्मिळ योग जर जुळून आला, तर परमार्थरूप पिकाची जोमाने भरभरून वाढ होते. ज्याप्रमाणे सुपीक जमिनीत पाणी अगदी चांगल्या रीतीने शोषलं जातं, त्याप्रमाणे सद्गुरूंनी जो उपदेश केलेला असतो, त्या सत्शिष्याला अतिशय उत्तम रीतीने आकलन तो उपदेश होऊन जातो. त्या शिष्याची बुद्धी जी असते ती अत्यंत सूक्ष्म, एकाग्र, नंतर निर्मळ अशी बुद्धी ज्या सत्शिष्याची असते, त्या सत्शिष्याला सद्गुरूंनी उपदेश केल्याबरोबर ताबडतोब एक अपरिवर्तनीय असा अनुभव येऊन जातो. की तो अधिकारी शिष्य आहे. माऊलींची ओवी आहे. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणू एकजो. एक असा अधिकारी एक संपन्न सत्शिष्य असतो, की सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर काना वचनाची भेटी. ते त्यांनी उपदेश केला, त्यांनी तो श्रवण केला आणि ताबडतोब तिथे फलद्रूप झाला. तत्क्षणी तो ब्रह्मवस्तूच होऊन जातो. अशा शिष्याला उत्तम शिष्य असं म्हटलेलं आहे. दुसरं आहे, शिष्याला अनुग्रहाच्या वेळेला जे साधन सांगितलेलं असतं श्रीगुरूंनी, काय सांगितलेलं असतं साधन? तर नाम, ध्यान आणि तत्वज्ञान हे त्रिसूत्री साधन सद्गुरू सांगतात आणि त्याप्रमाणे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तो शिष्य जो आहे तो नाम घेत राहतो, सतत अभ्यास करत राहतो, अनुसंधान सांभाळून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न जो शिष्य करत राहतो, त्याला हळूहळू का होईना परब्रह्म तत्वाचा स्थिर अनुभव येऊन जातो. त्याला मध्यम शिष्य असं म्हणावं. तिसरं आहे, ज्याचं अंतःकरण अनेक जन्म वासनांनी मलिन झालेलं आहे, पण त्याच्या मनामध्ये थोडीफार जिज्ञासा कुठेतरी निर्माण झालेली आहे, तो कनिष्ठ शिष्य. बघा एक जण असाच कीर्तन ऐकून बाहेर पडला. नेहमी कीर्तन प्रवचनाला जात असे. असं कीर्तनकारांचं कीर्तन ऐकलं तर कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये सांगितलं, की या मनुष्य देहाचं सार्थक करवून घ्यावं आणि याचं सार्थक कशात आहे? तर मोक्षाची प्राप्ती करवून घेण्यामध्ये आहे. आणि या मोक्षाची प्राप्ती सद्गुरूंशिवाय होत नाही. आणि याच विचारामध्ये तो आपल्या घराकडे निघाला होता. खेडेगावात त्याचं घर होतं. निघाला होता असा चालत-चालत आपल्याच मध्ये दंग होऊन विचारांमध्ये आणि एकदम त्याला समोर एक मोठा आंब्याचा वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाखाली एक सत्पुरुष बसलेले होते. त्याच्या मनात विचार आला, की आता आपण जो विचार ऐकलेला आहे कीर्तनामध्ये, तो यांना विचारूयात. तो सत्पुरुषांच्या जवळ गेला आणि म्हणाला, की असं-असं मी आता कीर्तनात ऐकलं, तर तुम्ही सांगा, की मला कधी मोक्ष मिळेल? सत्पुरुष म्हणाले, की "मी ज्या झाडाखाली बसलोय तो आंब्याचा वृक्ष आहे. या आंब्याच्या वृक्षाला किती पानं आहेत?" त्यांनी उत्तर दिलं, "कोट्यावधी पानं असतील." मग सत्पुरुष असं म्हणतायत,
की या वृक्षाला जेवढी पानं आहेत तेवढ्या जन्मानंतर तुला मोक्ष मिळणार आहे. आता तो आनंदाने काय करायला लागला तर तो नाचायला लागला. त्याला खूप आनंद झाला. ते सत्पुरुष विचार करतात की मला सांगितलं की जेवढी वृक्षाला पानं आहेत तेवढ्या जन्मानंतर तुला मोक्ष मिळेल आणि हा आनंदाने काय नाचतोय. पण तो असं म्हणतोय की ज्या अर्थी तुम्ही मला म्हणालात की तुला मोक्ष मिळणार आहे त्या अर्थी मला इतके जन्म गेल्यानंतर का होईना मला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. बघा म्हणजे अतिशय कुठेतरी त्याच्या मनात जिज्ञासा एवढीशी निर्माण झालेली आहे. आता अनेक जन्म येतील ती कशी वृद्धिंगत होईल अगदी कणाकणानी कणाकणानी पण कधी ना कधीतरी मला मोक्ष मिळणार आहे अशी त्याची संतांवर श्रद्धा आहे. त्याला काय म्हटलेलं आहे तर तो कनिष्ठ आहे पण त्याला मोक्ष नक्की मात्र मिळणारच आहे. म्हणजे उत्तम असू देत, मध्यम असू देत, कनिष्ठ असू देत, प्रत्येकाला थोडा साधनकाळ. आता उत्तमाचा साधनकाळ काहीच नाहीये. कानावचनाचे भेटी असाच आहे. जो मध्यम आहे त्याला काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि कनिष्ठ जो आहे त्याला मात्र काय तर खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. पण सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर तो शिष्य जर त्यांच्या उपदेशाच्या वाटचालीवर, साधन मार्गावर जर प्रामाणिकपणे, निष्ठेने वाटचाल करत राहिला तर त्याला मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशाला काय म्हटलेलं आहे तर सत्शिष्य असं म्हटलेलं आहे. ईश्वरी व्यवस्थेमध्ये ती बरोबर ती व्यवस्था होत राहते. कारण अनेक जन्मांची उपासना, सत्कर्म ही जेव्हा फलद्रूप होतात तेव्हा ईशकृपा होते. ईशकृपेने गुरुकृपा होते. गुरुकृपेने शास्त्रकृपा होते आणि शास्त्रकृपेने आत्मकृपा होते. तर आपण बघितलं की हा असत शिष्य आणि सत्शिष्याबद्दल अजून परत मुकुंदराज सांगतायत. आता सद्गुरूंची गाठ जर अनधिकारी शिष्याशी पडली तर नुसता सद्गुरूंच्या वाट्याला काय येतो तर फक्त क्षीणच वाट्याला येतो. आता कसं आहे असंच शिष्य जो आहे ना तो नास्तिकच आहे. त्याला खरं काहीच करायचं नाहीये. म्हणून असंच शिष्याची कधी गाठ पडू नये. आता जो सत्शिष्य आहे पण तो कनिष्ठ आहे. कुठेतरी जिज्ञासा आहे. पण त्या जिज्ञासेची म्हणजे त्या ठिणगीची सुद्धा श्री गुरु काय करतात तर मशाल करतात. आता दृष्टांत म्हणून मी हा सांगितला. पण जिथे जिज्ञासू वृत्ती किंचित का होईना वृद्धिंगत झालेली आहे, त्याच्याकडून साधना करवून अगदी आपण म्हणू परोपरीने बघा समर्थांच्या दासबोधामध्ये सांगितलंय की श्री गुरु कसं असतात तर मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे. म्हणजे ज्याप्रमाणे मुलाला पसेल एवढा घास भरवून भरवून त्याला मोठं करावं. बघा एखादं मूल जर असेल, आजारी असेल, जर त्याचं आरोग्य नीट नसेल, त्याला डॉक्टरांनी पथ्यपाणी सांगितलं असेल, तर त्याला तेवढंच त्याच्या योग्यतेचं, त्याच्या आरोग्याला जे काही पचेल, रुचेल असंच आई त्याला काय करते तर देते आणि त्याची प्रकृती सांभाळत सांभाळत एक दिवस त्याला मोठं करते, धष्टपुष्ट करते. अगदी त्या पद्धतीने जो शिष्य आहे त्याला अगदी पचेल, रुचेल एवढी साधना देऊन, त्याला झेपेल एवढी साधना देऊन, त्याला हळूहळू पुढे ते नेत राहतात आणि तर साध्य एकच आहे. काय आहे साध्य होता साधनांचा ठावणे. मग ती आता एखाद्याला लगेच मोक्ष मिळाला, एखाद्याला 5 वर्षांनी, एखाद्याला 10 वर्षांनी असं काही गणित आहे का हो? ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे सद्गुरू ठरवत राहतात. कदाचित 1 जन्म जाईल, कदाचित 2 जन्म जाईल, पण त्याला मोक्ष नक्की मिळणार. म्हणून निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. म्हणून कनिष्ठ का होईना, पण कसा पाहिजे तर तो अधिकारी साधक पाहिजे. परत आपण आपल्या दृष्टांतावरती येऊ, की मशागत केलेल्या जमिनीचा दृष्टांत आपण बघितला होता. आता मशागत केलेल्या जमिनीत जर किडकं बी पेरलं किंवा खडकाळ जमिनीत जर उत्तम बी पेरलं तरी पीक येत नाही. कारण मशागत केलेली जमीन खूप पण किडकं बी पेरलं आपण बघितलं, की काय करतात ते बियाणंवाले फसवतात. शेतकरी एवढी जमिनीची मशागत करतात आणि बी पेरल्यानंतर धान्य काहीच उगवत नाही किंवा खडकाळ जमीन आहे त्याच्यामध्ये उत्तम बी पेरलं तरी पीक येत नाही. अगदी त्याप्रमाणे श्रीगुरु आणि सत्शिष्य हे दोघेही लागतात आणि हे दोघे नसतील तर ते एकमेकांपासून काय होतं तर निरर्थक होऊन जातं. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य या दोघांचा उत्तम संयोग घडला आणि याला योग्य चिंतन साधनेची जोड जर असेल तर जो मोक्ष मोक्ष आपण म्हणतो तो खूप दूर वाटत होता तो मोक्ष शिष्याला प्राप्त होऊन जातो. आता ह्याच्यानंतर मोक्ष प्राप्तीनंतर पिकाचा दृष्टांत लक्षात ठेवायचा. आता जोमाने पीक वाढलं तरी स्वस्थ बसून चालत नाही. त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते. तर धान्य शेतातून घरात आलं तरी त्याला काय करावं लागतं तर सांभाळावं लागतं. त्याची साठवण करावी लागते. त्याची काळजी घ्यावी लागते. अगदी त्याप्रमाणे जीव ब्रह्मक्याचं ज्ञान झालं
तरी साधना करावीच लागते. कुठपर्यंत? ते ज्ञान दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष होईपर्यंत. म्हणून मोक्षासाठी कोणती सामग्री लागते हो? सद्गुरु, साधना, सत्शिष्य, सारासार विवेक, ब्रह्मविद्येचा अभ्यास, सत्कर्म, सद्बुद्धी ही सामुग्री लागते. अजून शास्त्रशुद्ध उपासना, न्यायनीतीला धरून असलेलं विहित कर्म, स्वधर्म, सत्संग, नियमित अखंड साधन की ज्यामुळे शुद्ध ब्रह्मज्ञान इथे स्थिर होतं. अजून पुढे शिष्य कोणत्या लक्षणांचा असावा आणि नसावा हे परत मुकुंदराज सांगतायत. आता ह्याचा अभ्यास करता करता आपणही या कसोटीला उतरतो की नाही हे तपासून पाहणं अत्यंत आवश्यक असतं. तर आता शिष्य कसा असावा? आता ते एकदा शिष्यत्व पत्करलं की श्रीगुरूंवर त्या शिष्याची पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा असावी की माझ्या श्रीगुरूंशिवाय अन्य कोणीही माझं कल्याण करू शकणार नाही. श्रीगुरु माझे काय आहेत? तर ते आप्त आहेत, ते माझे हितकर्ते आहेत. आणि तो सत्शिष्य आहे त्यांनी श्रीगुरूंना आपल्या हिताचे प्रश्न विचारावेत. आता इथे असं म्हटलंय भगवद्गीतेमध्ये एक आलेला आहे बघा श्लोक, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. अगदी त्याच पद्धतीने इथे मुकुंदराज म्हणतात, न हो गुरु दास्य विषयी कातरू तो शिष्यू न करावा, किंवा तो जो शिष्यांना श्रीगुरूंना प्रश्न विचारत नाही असा शिष्यच नकोय. जो सतत जागरूक आहे आपल्या हिताविषयी, की जो प्रणिपातपूर्वक सेवा करतो आहे, परिप्रश्न विचारतो आहे, जो श्रीगुरूंची मनापासून सेवा करतो आहे, असा शिष्य असावा. आणि हा भगवद्गीतेमधला श्लोक आपल्या समोर सांगितला, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. आता सशिष्य जो असतो तो सद्गुरूंना शरण जातो आणि निराभिमानी त्यांची सेवा करतो आणि मग योग्य वेळ पाहून कृपा करण्यासाठी विनंती करतो. बघा आता कसं आहे की सद्गुरूंची तनानी, मनानी, धनानी सेवा करावी, मनापासून सेवा करावी. आणि एक सेवेचा ठराविक काळ गेला की सेवा करता करता सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये त्या शिष्याविषयी काय होतं तर एक संकल्प निर्माण होतो की आता ह्याला मुक्त केला पाहिजे. आणि असे सद्गुरू शिष्यामधलं नातं आहे आणि ते त्यांनाच लक्षात येतं आणि ती कृपा त्याच्यावर तर बरसत असते शिष्यावरती. आणि मग त्याच्याकडून त्या शिष्याकडून यावं लागतं की आता माझ्यावरती तुम्ही कृपा करा. आता सद्गुरू कृपा करणारच असतात, पण त्यांनी विचारल्याशिवाय ते कृपा करत नाहीत. आणि मग त्याचे परमार्थविषयक तो प्रश्न विचारायला लागतो. नंतर प्रापंचिक प्रश्नांविषयी किंवा संकटातून तोडगा काढण्यासाठी एकही त्याचा प्रश्न नसतो. फक्त परमार्थाविषयीचे प्रश्न असतात. मी कोण? मी कुठून आलो? या जगामध्ये येऊन मला काय करायचं आहे? नंतर मी मृत्यूपंथाने गेल्यानंतर मी कुठे जातो? जन्माचं सार्थक करायचं म्हणजे काय? असे प्रश्न जे आहेत तो सद्गुरूंना विचारतो. म्हणून प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रणिपात म्हणजे पूर्ण शरणागती. मला तारून नेण्यासाठी केवळ माझे सद्गुरू जे आहेत समर्थ आहेत, ते मला तारून नेणार आहेत, अशी अनन्यता त्या शिष्यामध्ये असते. आणि प्रणिपात याचा अर्थ साष्टांग नमस्कार. ज्याप्रमाणे एखादा दंड जमिनीवर कोसळावा, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या पायाशी साष्टांग तो नमस्कार करतो. आणि या क्रियेने काय होतं तर संपूर्ण शरणागती शिष्याची जी आहे ती प्रगट होते. बघा प्रश्नोपनिषदामध्ये एक कथा सांगितलेली आहे. त्यामध्ये एक 6 बुद्धिमान व्यावहारिक जीवनामध्ये अत्यंत यशस्वी असलेले शिष्य श्रीगुरु त्यांचे पिपलाद मुनी, त्या पिपलाद मुनींच्याकडे ते शिष्य भावनेने आले. त्या मुनींनी त्यांची नावं किंवा कोणतीही माहिती त्यांना विचारलेली नाहीये. त्यांचे प्रश्न काय हे सुद्धा त्यांनी विचारलेले नाहीयेत. ते शिष्यांना असं म्हणतात की तुम्ही 1 वर्ष आश्रमात राहून शमाधिकांचा अभ्यास करा, तपश्चर्या आणि सेवा तुम्ही करत राहा इथे आणि 1 वर्षानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा. जर त्या प्रश्नाची उत्तरं मला माहिती असेल, तर मी तुम्हाला ती देईन. आता असं श्रीगुरूंनी सांगितल्यानंतर त्या 6 पैकी कोणीही कुठलाही संशय घेतलेला नाहीये आणि ते 6ही जण तिथे सेवा करत राहिलेले आहेत. याला काय म्हणतात? खरी शरणागती आणि प्रणिपात. आता दुसरा आहे परिप्रश्न. आता शिष्यानी सद्गुरूंना परमार्थाविषयीच प्रश्न विचारावेत. मग सद्गुरू शिष्याला उपदेश करतात आणि जर तो उपदेश नीट समजला नाही, तर कोणताही शिष्याने कमीपणा वाटून घेऊ नये.
संकोच वाटून घेऊ नये. मला समजलं नाही असं प्रांजळपणे कबूल करावं, स्पष्टपणे सांगावं आणि नम्रपणे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. अगदी समजेपर्यंत त्या जाणत्याला प्रश्न विचारावेत. कारण त्यांच्या जीवेची ती आवडच ती असते. कारण सद्गुरू आणि शिष्यांचं नातं हे एवढ्यापुरतंच असतं. त्यांना प्रपंचातल्या गोष्टी म्हणजे लोकं विचारतात, ते उत्तरं देत नाहीत असं नाही. पण मुळात जीवीची आवड काय आहे त्यांना तर परमार्थाविषयी प्रश्न विचारणं ही जीवीची आवड आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस नरेंद्राला म्हणतात, "अरे तू आलास ना, की मला खूप बरं वाटतं. सगळे लोक जे येतात ना, ते प्रपंचाविषयीचे प्रश्न विचारायला येतात. त्याने माझं तोंड काय झालेलं आहे तर पोळून गेलेलं आहे." म्हणजे खरी सद्गुरूंची आवड जी आहे, ती आपल्याला या प्रसंगातून दिसते. म्हणून प्रत्येक गोष्ट ही जाणून घ्यावी आणि समजेपर्यंत सद्गुरूंना विचारावी, हा सत्शिष्य आहे. कारण जाणणं ही गोष्ट परमार्थामध्ये खूप महत्वाची आहे. प्रत्येक गोष्ट समजून साधन करावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, "न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही." आता हा कसा आहे तर हा सत्शिष्य आहे. पण तो जो असत्य असतात ते काय करतात, की असं दाखवतात, की मला खूप काही गोष्टी माहिती आहेत. म्हणजे तिथे काय असतं तर अहंकार असतो आणि मला किती ज्ञान आहे, हे दाखवण्यासाठी कधीच त्या शिष्याचे प्रश्न नसावेत. उलट नम्रपणे त्यांनी प्रश्न विचारावेत. आता इथे खूप छान मुद्दा आहे. बघा सद्गुरूंचा लाभ जो आहे तो शिष्याला कशामुळे होतो? आता सद्गुरू देहात जर आले नसते, म्हणजे हा ईश्वर प्रत्यक्ष सद्गुरूंच्या देहाच्या रूपाने मार्गदर्शन करतो सत्शिष्याला. तर देहात आले नसते, तर त्या शिष्याला आत्मसुखाचा लाभ कसा झाला असता? म्हणून ते देहात येणं अत्यंत आवश्यक असतं. पण सामान्य माणूस देहबुद्धी त्याची सामान्य माणसाची देहबुद्धी घट्ट असल्यामुळे तो समोरच्या देहातल्या सद्गुरूंना नाही ओळखू शकत. तर त्यांना आपल्यासारखंच समजतो. त्याला असं वाटतं, की आपल्याच सारखे तर आहेत. फक्त माझ्यापेक्षा थोडे काय आता ज्ञानी आहेत असं लोकं म्हणतात. बघा सुरुवातीला असं वाटतं, की नाही आपल्याला, कारण त्यांचा काही परिचय आपल्याला फारसा नसतो. माझ्या मैत्रिणीने अनुग्रह घेतला, मित्राने अनुग्रह घेतला किंवा हे मोठे महान आहेत, महात्मे आहेत म्हणून आपण नमस्कार करतो. पण आपली एक बुद्धी असते तिथे थोडी नमस्कार केल्यानंतर. पण अशी काही आपल्याला खूप तिथे अशी माहिती नसते, की मी देहात आहे, माझ्यापेक्षा थोडे कोणीतरी कसे आहेत तर ज्ञानी आहेत, उच्च आहेत. पण देहातच आपण त्यांना बघत असतो. माझ्यासारखे ते खातात, माझ्यासारखे पितात, माझ्यासारखे राहतात, माझ्यासारखे फिरतात, सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या करतात. आणि असं जेव्हा होतं, तेव्हा सद्गुरूंचं आणि शिष्याचं नातं खूप दूर राहून जातं. म्हणून सद्गुरू कसे असतात, त्यांचं कार्य काय आहे, त्यांची अंतःस्थिती कशी आहे, त्यांची अंतःस्थिती जवळ पोहोचायचं असेल, तर मला सुद्धा त्या पद्धतीने साधन करून त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांची अंतःस्थिती ओळखू आली, तर मला त्यांची सेवा करायची आहे. मनापासून सेवा करायची आहे. त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. बघा सेवेविषयी तर शास्त्र सांगतं, की श्री गुरूंनी सांगण्याआधी त्यांची गरज ओळखून जो ती पूर्ण करतो तो उत्तम शिष्य आहे. म्हणजे इतकं त्यांचं ते ट्युनिंग जमलेलं असतं, की सद्गुरूंचं आणि शिष्याचं. बघा आता अंतःकरण एक कशा अर्थी आहे? तर जो संकल्प त्यांच्या अंतःकरणात उठतो तोच का होतो तर आता एक एक उदाहरण सांगते. बघा लहान बाळ असतं पाळण्यात झोपलेलं. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, की आई जेव्हा बाळाला झोपवते आणि स्वयंपाक करत असते. तिला कसं कळतं हो? बाळ उठलंय. कारण तिचं काय असतं तर अनुसंधान अखंड त्या पाळण्यात झोपलेल्या बाळाशी असतं. अगदी त्या पद्धतीने सद्गुरू आणि सत्शिष्य जर असतील, तर सत्शिष्याचं अंतःकरण त्या सद्गुरूंच्या अंतःकरणाशी जोडलेलं असतं. मग त्यांना जे काही हवंय, हे सद्गुरूंनी सांगण्याच्या आधीच त्या शिष्याला काय कळतं तर लक्षात येतं आणि त्यांची ती गरज ओळखून तो शिष्य ती पूर्ण करतो. त्याला उत्तम शिष्य असं म्हटलेलं आहे. आता त्यांनी सांगितल्यानंतर त्यांची गरज पूर्ण करणं, म्हणजे त्यांचा मठ असेल, आश्रम असेल, त्यांचे तिथे काम करणं, त्यांची गरज पूर्ण करणं. आता हे काम आनंदाने जो विनाविलंब करतो तो मध्यम शिष्य आहे. तर सांगितल्यानंतर सुद्धा तो टाळाटाळ करतो. तो कोण आहे तर तो कनिष्ठ शिष्य आहे. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू सद्गुरू जे आहेत त्यांना मनःपूर्वक शरण आलेल्यांना साधना ते सद्गुरू सोपी करून सांगतात. आणि मग सद्गुरूंच्या उपदेशाने नक्की मला काय करायचंय हे कळल्यानंतर त्यानुसार अभ्यास, चिंतन, साधना करणे ही शिष्याची काय आहे तर जबाबदारी आहे. आता हा खूप विषय जो आहे तो खूप विषय मोठा आहे. जितकं आपण त्याचं विवरण करू,
बघा ते विवरण होत राहणार आहे, कारण ते नातच असं आहे. आणि सद्गुरूंजवळ जी कृपाशक्ती असते, एक शक्ती असते सद्गुरूंजवळ, संकल्प शक्ती असते, कृपा शक्ती असते, शब्द शक्ती असते. त्या शक्तींचा ते वेळोवेळी शिष्याच्या संबंधी काय करत राहतात, तर ते वापर करत राहतात. पण ह्यानी होतं काय हो ह्या सगळ्या शक्तींनी? तर ह्या शिष्याचं अनात्म पदार्थांचा पूर्णपणे बाध होऊन जातो. म्हणजे अनात्म पदार्थांना जो शिष्य सत्य समजत होता, तो आता त्याला ते कळायला लागलं, की हे सगळं कसं आहे तर असत्य आहे. आणि एवढंच सद्गुरूंचं आणि सत्शिष्यांचं नातं असतं. आणि हा सत्शिष्य जे आहे ते सद्गुरू बरोबर पारखतात आणि त्या सत्शिष्यालाच ती ब्रह्मविद्या जी आहे ती प्रदान करतात. येथे मुकुंदराज असं म्हणतायत, की हा शिष्य जो आहे, हा शिष्य कसा नसावा? तर त्यांनी म्हटलंय, की जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, स्त्रीमध्ये अडकलेला वगैरे जो आहे, अशा शिष्याचा तर प्रयत्नपूर्वक सद्गुरूंनी त्याग करावा आणि शिष्य केवळ जो आहे तो मोक्षार्थी असावा. तो पंचविषयात रमलेला, रंगलेला नसावा. मग शिष्य कसा असावा? तर ज्याला दृश्य जगतामधल्या विषयांचं सेवन करण्याचा मनापासून कंटाळा आलेला आहे. या विषयांचं मिथ्यत्व जे आहे, कसं आहे ना, विषय नको वाटतायत, पण या विषयांना दूर कसं सारायचं हे मात्र कळत नाहीये. मग आता या विषयांना दूर सारायचं असेल, तर मला सद्गुरूंचीच कास धरायला पाहिजे. त्यांनाच शरण गेलं पाहिजे. असा जो शिष्य आहे, तोच मोक्षासाठी काय असतो तर आपण म्हणू तयार असतो. आणि आता कसं असतं ना, जो अधिकारी असा शिष्य असतो, तोच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो, साधना करत असतो, एक समजावून घेत असतो, त्याप्रमाणे साधना करत असतो. साधना हा जो भाग आहे, हा खूप दीर्घ आहे. कारण सद्गुरू सांगतात त्या पद्धतीने बरोबर आपल्या विचारांची घडी जी आहे, ती विचारांची घडी बसवून घ्यावी लागते. आता कसं असतं ना, की अनेक जन्मांचे संस्कार जे असतात, ते संस्कार असतात मनावरती. आपलं सगळं जीवन जे आहे, या अनात्ममध्ये सुरू असतं. पण तरी तो प्रामाणिक जो असतो शिष्य, तो मात्र यातून मन काढण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. आता सद्गुरूंनाही माहिती असतं, की हा मध्यम अधिकारी आहे किंवा कनिष्ठ आहे, पण तरी त्याचे प्रयत्न मात्र कसे आहेत तर प्रामाणिक आहेत. त्याला विषय हे सोडावेसे वाटतायत. असे शिष्य सद्गुरूंना आवडतात. पण आता काही शिष्य कसे असतात माहितीये? विषय सोडण्याची अजिबात इच्छा नाहीये. पण मी पारमार्थिक आहे असा आव आणतात आणि साधनेचं नाटक करतात. त्यांना काय म्हणतात? दांभिक म्हणतात. आणि अशांचा मात्र त्याग करावा, असं मुकुंदराज म्हणतात. कारण कामिनी आणि कांचनाचा त्याग हा परमार्थ साधनेचा आत्मा आहे. ते धरून परमार्थ करता येणं शक्य नाहीये. आता प्रत्यक्ष त्याग अपेक्षित नाहीये, पण साधकाची आसक्ती हळू का होईना कमी झाली पाहिजे. पण अनेकदा आपल्याला असं दिसतं, की विषयांचं सेवन पण सुरू आहे. नवीन-नवीन विषय उपभोगायला मिळावेत म्हणून उपासना सकाम पद्धतीने केली जाते आणि असा सकाम भक्तांचा एक मोठा वर्ग आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आढळतो. डॉक्टर काका म्हणतात, "माझी म्हैस हरवली आहे, माझं अमुक हरवलं आहे, टमुक हरवलंय, प्रपंचात हे बिघडलं आहे, ते दुरुस्त करून द्या." आणि म्हणजे प्रपंचाची गाडी बिघडली, की सद्गुरूंच्याकडे ती दुरुस्तीला आणायची असते. कशा पद्धतीने? ज्या पद्धतीने आपली गाडी बिघडली, की गॅरेजमध्ये जाऊन दुरुस्तीला टाकायची असते त्या पद्धतीने. सद्गुरू काय हे गाडी म्हणजे प्रपंच दुरुस्त करण्याचं गॅरेज नाहीये, असं स्पष्टपणे डॉक्टर काकांनी एक ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पण एक चरित्रामध्ये प्रसंग येतो, की एक त्यांचा शिष्य पण तो म्हणाला, की "मला चांगली पत्नी मिळावी, माझा प्रपंच चांगला व्हावा." तर महाराज त्याच्या अंगावर थुंकलेलेत. त्याला त्यांनी वर दिला, की तुला चांगली पत्नी मिळेल नंतर. पण तरी सुद्धा प्रपंच हा मिथ्या आहे आणि तू प्रपंच काय मागतोयस माझ्याकडे? म्हणून त्याच्यावर थुंकलेत त्याच्या अंगावरती. गोंदवलेकर महाराज म्हणतात, की "अरे, मी माझ्याकडे केशर कस्तुरी ठेवली आहे रे. पण सगळी गिराईकं जी माझ्याकडे येतात, ती कशाची येतात? तर ती फक्त हिंग मिरायची गिराईकं येतात." बघा असे म्हणजे विषयासक्त आहेत, की फक्त ते परमार्थाचं काय करतायत तर दांभिकपणे परमार्थ करतायत. मग आता इथे मुकुंदराज म्हणतायत, की "अहो, जे प्रामाणिकपणे कबूल करतायत ना, की आम्ही संसारात आसक्त आहोत आणि आम्ही विषयभोगामध्ये रममाण आहोत, असे नास्तिक परवडले. पण समर्थांच्या कृपेने लग्न झालं, समर्थांच्या कृपेने नोकरी मिळाली, समर्थांच्या कृपेने घर बांधून झालं." मग डॉक्टर काका पुढे म्हणतात, "तू खड्ड्यात पडलास ते कोणाच्या कृपेने?" तेही म्हण समर्थांच्या कृपेने खड्ड्यात पडलो. बघा,
असे शिष्य समर्थांच्या मागे आणि संतांच्या मागे काय काय गोष्टी लावून देतात. आता या उलट सद्गुरूंच्या कृपेने माझं नामस्मरण उत्तम होतंय. त्यांच्याच कृपेने मन हळू-हळू प्रपंचातून अनासक्त व्हायला लागलंय. पूर्वी जेवढं प्रपंचात रमत होतं ते आता कमी झालेलं आहे. असं म्हणत जावं सातत्याने. म्हणजे हळू आपल्या परमार्थाकडे काय होते तर प्रगती होत जाते. पण हे सगळे विचार जे आहेत, एक विचारांना एक दिशा द्यावी लागते. पण आपल्याला समाजामध्ये काय दिसतं, तर हे जे रजोगुणी जे आहेत, रजोगुणी विषय तृप्तीसाठी भगवंताला साकडं घालणारे असे शिष्य आपल्याला जागोजागी आढळतात आणि अशा शिष्यांचा त्याग करावा. एक रामकृष्ण परमहंस एक नेहमी गोष्ट सांगत असत. 2 कोळीणी आठवडे बाजारामध्ये मासे विकायला न्यायच्या. आता बाजारात खूपच त्या दिवशी मासे विक्रीला आले. त्यामुळे दोघींचे मासे काही लवकर विकले जाईनात. आता सगळे मासे विकले गेल्याशिवाय घरी जायचं नाही. त्यांचं नेहमी दर आठवड्याचं ठरलेलं असायचं. तर बराच उशीर होऊन गेला ते मासे विकता पण तरी थोडे मासे राहिलेच. तर घर खूप दूर होतं दुसऱ्या खेड्याला. घरी परतताना अंधार पडायला लागला. त्यांना वाटलं, की आता आपल्याला कुठेतरी इथे मुक्काम केला पाहिजे. तेवढ्यात त्यांना एक शेत दिसलं आणि एक घर दिसलं. आज रात्री त्या दोघी म्हणाल्या, की आपण इथेच मुक्काम करूयात आणि सकाळी उठून गावाकडे जाऊयात, असं दोघींनी ठरवलं. आता ज्या घरामध्ये त्या थांबल्या, ते घर कुणाचं होतं? तर एका माळ्याचं होतं. माळी म्हणजे फुलमाळी. त्या दोघी ज्या खोलीत झोपल्या होत्या, त्या खोलीत खूप फुलं अशी पसरलेली होती. मग त्या दोघी कोळिणी ज्या होत्या त्यांना काही शांत झोप येईना. या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून या अंगावर. किती वेळ होऊन गेला. इतक्या दमल्या होत्या दिवसभर कामं करून, पण डोळ्याला डोळा काही लागेना. त्यांना उंदीर मेल्याचा वास येतोय. काहीतरी कुठनं तरी आवाज येतायत. आणि त्यांना त्या फुलांचा लक्षात आलं, की फुलांचा दुर्गंध त्यांना सहन होईना. त्या फुलांचा आणि दुर्गंध. त्यांनी शेवटी काय केलं, त्या माशाच्या पाट्या ज्या होत्या त्याच्यामध्ये काही थोडे मासे राहिले होते त्यांचे. त्याच्यावर पाणी शिंपडलं, त्या पाट्या पालथ्या केल्या आणि त्या मासळीच्या सुगंधामध्ये त्या झोपल्या. तेव्हा त्या मासळीच्या सुगंधात त्यांना शांत झोप लागली. दृष्टांत संपला. ज्यांना संसाराची दुर्गंधीच सुगंधी वाटते, असे लोक परमार्थाच्या उद्यानात संसारातली मासळी घेऊन येतात आणि फुलांचा सुगंध आवडल्याचं नाटक करतात. सद्गुरू दयाळू, कृपाळू, क्षमाशील असल्यामुळे त्यांना वाटतं कधीतरी यांचे विषय सुटतील म्हणून ते त्यांना जवळ करतात. मग यांना असं वाटतं, की आपण चांगले साधक आहोत म्हणून आपल्या सद्गुरूंनी जवळ केलं आणि त्याचाही त्यांना काय होतो तर वृथा अभिमान होतो. म्हणून एक वेळ भक्ती नाही केली तरी चालेल, पण भक्तीचं नुसतं नाटक करायचं, एकीकडे संसारातली सगळी सुख उपभोगायची, वैराग्याचा आव आणायचा, तत्वज्ञानाच्या गप्पा मारायच्या, संतांची उदाहरणं द्यायची आणि आपण जणू त्यातलेच आहोत अशा दिमाखात वावरायचं. अशा शिष्यांना समर्थ म्हणतात राजहंसाच्या पंक्तीत बसलेला डोंब कावळा आणि अशा शिष्याचा मुकुंदराज म्हणतात सद्गुरूंनी प्रयत्नपूर्वक त्याग करावा आणि जे मोक्षार्थी आहेत त्यांचाच फक्त स्वीकार करावा. आता ह्या 2-4 आपल्या समोर ज्या ओव्या आहेत, त्या हेच सांगतात, की 5 विषयात रमणारा आणि रंगणारा जो आहे असा नसावा. परनिंदा करणारा जो करतो, जो वेदांना जुमानत नाही, असा शिष्य नसावा. जो नुसता काय करतो तर विद्वत्ता मिरवतो, असा नसावा. जो अकारण वादाला पेटणारा, वेदांना न जुमानणारा. आता वेदांच्या आज्ञा न जुमानणारा म्हणजे कोण हो? तर संत वचनानं तर मानत नाही तो. शब्दज्ञान भरपूर आहे. उगाचच विद्वत्ता तो मिरवत राहतो आणि सर्व शिष्यांसमोर आडवे-तिडवे अडवणुकीचे प्रश्न सद्गुरूंना विचारत राहतो. डॉक्टर काका नेहमी सांगतात, कोणी जर मला प्रश्न विचारला आणि आता तो काय म्हणतो प्रश्न विचारणारा, की आजपर्यंत अनेक जणांना मी हा प्रश्न विचारलेला आहे, पण कुणाकडूनच मला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. असं जेव्हा तो म्हणतो समोरचा प्रश्न विचारणारा, तेव्हाच मी ओळखतो, की आता याला माझ्याकडून पण समाधान होणार नाहीये. आता मग इतक्या जणांकडून समाधान झालं नाही, तर माझ्याकडून तुला काय समाधान होणार? आणि उत्तर जर मी दिलं, तर त्याच्या उत्तर देणाऱ्यांच्या संख्येत अजून एकाची भर पडून जाईल. कारण त्याला समाधानकारक उत्तरच नकोय. तो उगाचच काय करतोय तर निरर्थक प्रश्न विचारतोय. आणि अशा शिष्याचा सद्गुरूंनी त्याग करावा. म्हणजे त्याच्यापासून दूर राहावं. पुढे म्हणतात, जे गुरु ते देखती प्राकृता दृष्टी, तयासी करीती तोंडपिटी,
ब्रह्मविद्येचे गोष्टी तयासी कायसी. जे श्रीगुरूंकडे मानवी दृष्टीने बघतात, त्यांना सामान्य माणसांप्रमाणे मानतात आणि तसे वागतात, वाचाळपणे वटपट करून वादंग करतात, त्यांना ब्रह्मविद्येचा काय उपयोग? बघा, तर श्रीगुरु देहाने व्यवहार सर्वसामान्यांसारखाच करताना दिसतात, पण त्यांची अंतःकरणाची स्थिती मात्र अतिशय वेगळी असते, म्हणजे अतिशय निस्संग असते, निर्लेप असते. किती शब्द वापरावेत त्याच्यासाठी सांगण्यासाठी. का एकदा सद्गुरू आणि सत्शिष्य यात्रेला निघाले होते. जाता जाता वाटेत एक नदी लागली. पाणी कमरेपर्यंत होतं तेव्हा नदी पार करणं काही अवघड नव्हतं त्यांना, कारण सहज ते पार करून जाऊ शकत होते. ते नदी पार करायला सुरुवात करणार, तोच तिथे एक तरुण स्त्री तिथे आली. तिलाही पलीकडे नदी पार करून जायचं होतं आणि पलीकडे जाणं तिला अत्यंत आवश्यक होतं. तिचं काहीतरी तिथे काम होतं गरजेचं. ती महाराजांना असं म्हणाली, की "मला नदी ओलांडून पलीकडे जायचंय, पण पाणी जास्त आहे आणि मला भीती वाटतेय." अतिशय नम्रतेने ती म्हणालेली आहे. "तुम्ही मला कृपया मदत कराल का पलीकडे जाण्यासाठी? आणि तुम्ही मदत केली तर माझ्यावर खूप मोठे उपकार होतील." आता शिष्य हे सगळं बघत होता बरं का. त्या स्त्री जी त्या महाराजांना जे सांगतेय, तो मनात असं म्हणतोय, की बघूया म्हणे आता हे गुरुदेव काय करतायत माझे. कारण ही एक परस्त्री आहे. आता परस्त्री असल्यामुळे मी तर काही तिला स्पर्श करणार नाहीये. पण श्री गुरु काय करतायत हे बघूयात. आता श्री गुरूंनी एक वार संपूर्ण तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले, "ठीक आहे, मी नेईन तुला पलीकडे. तू माझ्या खांद्यावर बस." आणि तिघेही जण नदी पार करून आले. नदी पार करून आल्यानंतर ती स्त्री महाराजांचे आभार मानायला लागली. त्यांना नमस्कार केला आणि तिच्या कामाला ती निघून गेली. आता हा प्रसंग झाल्यानंतर शिष्याच्या मनामध्ये मात्र सतत खळबळ सुरू होती. रात्र झाली. सद्गुरूंनी ती खळबळ ओळखली आणि म्हणाले, "अरे निःसंकोचपणे बोल, तुझ्या मनात जे काय आहे ते." शिष्य म्हणाला, "तुम्ही एका तरुण स्त्रीला खांद्यावर घेऊन नदी पार केली. खरं तर परस्त्रीला स्पर्श करणं हे योग्य आहे का?" बघा, महाराज म्हणाले, "तू कोणती स्त्री म्हणतोस रे? ती तर एक पांथस्थ होती. तिने आपली मदत मागितल्यावर ती देणं आपलं काम होतं की नाही? आता नदी पार झाल्यावर त्याचा विचार करण्याची काही जरुरी आहे का? तो प्रसंग तिथेच संपलाय. पण तू मात्र परस्त्रीचा संग अजून करतो आहेस. कारण ती तुझ्या मनातून अजून गेलेली नाहीये." तर शिष्य काय समजायचा ते समजला. गोष्ट संपली. अगदी त्या पद्धतीने श्री गुरु जे आहेत, त्या संपूर्ण प्रपंचामध्ये राहून सर्वांपासून अलिप्त असतात आणि ब्रह्मरूप श्री गुरूंचा हा संसार मिथ्या आहे, असा बुद्धीचा दृढ निश्चय झालेला असल्यामुळे प्रारब्धानुसारी सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी ईश्वरी कार्य ते करत असतात. असंगयोम पुरुषः, असंगोयम पुरुषः. कारण त्या पुरुषाचं वर्णनच तसं केलेलं आहे, की सगळ्यांमध्ये राहून तो कसा असतो तर असंग असतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. त्यांच्या देहासह ते ब्रह्मच असतात. पण सामान्य माणूस मात्र त्यांच्यामध्ये भेद बघतो, कारण त्याला फक्त त्यांचा देह दिसतो. कारण सर्वसामान्य माणसाचं जीवन हे देहबुद्धीच्या पातळीवरच सुरू असतं. त्यामुळे तो संतांच्या जीवनाचं मूल्यमापनही देहबुद्धीच्या संदर्भातच करत असतो सातत्याने. पण संत हे देहात असूनही देहातीत असतात आणि त्यांची सगळी कर्म ही आत्मानुसंधानातच घडत असतात. म्हणून केवळ बाह्य कर्मावरून त्यांचा दर्जा ठरवणं अत्यंत चुकीचं आहे. त्यांची अंतःस्थिती जी आहे ती फार महत्वाची आहे. बघा, देश कालपरत्वे सद्गुरूंचं संतांचं कार्य भिन्न भिन्न जरूर आहे आणि ते तसं करतातही. का गजानन महाराजांचं सांगितलं, की प्रापंचिकांसाठी गजानन महाराज हे संत, ते ब्रह्मज्ञच आहेत गजानन महाराज. पण प्रापंचिक माणसाला त्यांनी काय केलेलं आहे तर उपदेश केलेला आहे. कारण प्रापंचिक माणसाच्या काही अडचणी प्रपंचातल्या ज्या आहेत त्या निवारण झाल्याशिवाय परमार्थाकडे त्याचं मन लागू शकत नाही. म्हणून कुठेतरी सकामतेने हा जो आहे साधक जो आहे, तो काय करतो तर पोथीचं पारायण करतो, की माझ्या प्रपंचातली एखादी अडचण आहे, अगदी परमार्थ अडलाय त्याच्या वाचून, ती जर निभली तर माझी पुढे प्रगती होणार आहे. असं जर त्यांच्या ठिकाणी म्हणजे होत असेल, तर ते निवारण करणारे गजानन महाराज आहेत.
पुढे गोंदवलेकर महाराजांनी नाममाहात्म्य सांगितलेलं आहे. की कलियुगामध्ये नामाचा महात्म्य आहे. लोक सतत धावत राहतील, त्यांना वेळ मिळणार नाही. आणि समर्थ जे आहेत, ते काय करतात, कुठेही सकामता आपल्याला ग्रंथामध्ये बघायला मिळत नाही. आता हे सगळे कसं आहे तो, गजानन महाराजांनी पण समर्थ रूपात दर्शन दिलेलं आहे. गोंदवलेकर महाराज पण समर्थांचे अवतार आहेत. साधू दिसती वेगळे, परिस्वरूपी ते अंतरी मिळाले. आता त्यांची कार्य वेगवेगळी आहेत, पण सदा स्वरूपानुसंधान हेची साधूचे लक्षण. आता हे सगळे विचार जर माहिती असतील आणि अशा व्यक्तीच्या सहवासात आपण आलो तर सहजच नतमस्तक व्हायला होतं. जीवनमुक्तांचा पण स्वभाव त्यांचा त्यांचा वेगवेगळा असतो. ज्ञानदेवांचा स्वभाव मवाळ आहे, तुकोबांचा परखड आहे. समर्थ म्हणतात उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, पण सगळे ब्रह्मज्ञ आहेत. स्थितीवर मात्र एकाच आरूढ आहेत. मग वरपांगी जो देहबुद्धीकडे बघणारा असतो, आता आपण पोथीमध्ये वाचतो की नाही, कोणी त्यांना ओळखलं आणि कोणी ओळखलं नाही. सत्शिष्य जो असतो तो ओळखतो. पूर्व सुकृत असतं, पूर्व पुण्याई असते, त्यांनी तो अधिकार कमावलेला असतो. म्हणून बंकटलालाला गजानन महाराज ओळखू आले आणि ज्यांना ओळखू आले नाही त्यांनी त्यांना मारलं सुद्धा. म्हणून आपण जे बघतो तो देहबुद्धीकडे. मग आमचे सद्गुरू असे आहेत, आमचे सद्गुरू उंच आहेत, आमचे सद्गुरू बुटके आहेत, त्यांना हे आवडतं, त्यांना हा लाडू आवडतो, त्यांना तो लाडू आवडतो. मग आता ह्याच्यात जर आपण सगळ्या गडबडीमध्ये गुंतलो, बघा अजून डॉक्टर काका गमतीने सांगतात, की अनुग्रह घेतलेला असतो आणि मग घरी पाहुणे आले, की मग त्यांना ते यजमान ते सांगतात. ते म्हणतात, की "अहो मी हे घर बांधलं बरं का. खूप छान आम्ही लगेच फर्निचर करून घेतलं. तुम्ही बघितलं का आमचं फर्निचर? बेडरूम बघितली का? नंतर अजून काय हॉल बघितला का? हॉलमध्ये किती छान आम्ही शोकेस करून घेतलेली आहे. सोफा कम बेड आणलेला आहे. अहो लाखाचा तर सोफा कम बेड आहे." सगळ्या वस्तू दाखवतात आणि म्हणतात, की "हे आमचे सद्गुरू." मग अगदी त्या वस्तूंप्रमाणेच आपण त्या सद्गुरूंना पण कुठे बसवतो, तर त्या फर्निचरमध्ये बसवून देतो. मग एवढा सद्गुरूंचा उपयोग आहे का? तर ते ज्यासाठी आहेत, ते कशासाठी आहेत? तर हे ब्रह्मरूप करण्यासाठी आहेत. त्यांच्याकडून जो उपदेश आहे, तो उपदेश घेण्यासाठी आहेत. त्या पद्धतीने आचरण करण्यासाठी आहेत. जीवनाचं सार्थक करवून घेण्यासाठी सद्गुरू आपल्याला लागतात. मग त्यांचा जो आता उपयोग हा शब्द बरोबर आहे का हो खरं म्हणजे? पण तरी आपण म्हणू की उपयोग त्यांचा करायचा म्हणजे ते जे माझ्या जीवनात सद्गुरू येतात, त्यांचा उपदेश जो आहे, तो फलद्रूप होण्यासाठी त्यांना शरण जावं लागतं. त्यांची सेवा करावी लागते. त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या लागतात. हा मला त्यांचा उपयोग आहे आणि असं त्यांना ओळखायचं आहे. आणि अगदी माझ्या जवळ असले सद्गुरू तरी मला ओळखू देत नाही हो संत. कारण ते दिसतात कसे ते आपल्याचसारखे दिसतात. जो जनामध्ये राहे जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान अंतरी जागे तोची साधू. दिसतो आपल्यासारखाच पण अंतःस्थिती मात्र अतिशय वेगळी असते. मग त्यांच्या जवळ जायचं असेल तर शिष्याची पण अशी जबाबदारी आहे, की त्यांनी सांगितलेली साधना. आता सद्गुरूंचा अनुग्रह मला प्राप्त झालेला नाहीये, पण अशा ग्रंथांचा अभ्यास करून म्हणजे दासबोधाचा, एकनाथी भागवताचा, विवेक सिंधूचा, त्या पद्धतीने आपण जर संत संगतीमध्ये सातत्याने राहत असू, तर आपल्याला हळू कोण व्यक्ती कशी आहे हे लक्षात यायला लागतं. त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या स्थितीवरून. आणि म्हणून ही लक्षणं जी आहेत, ही लक्षणं आपल्याला माहिती पाहिजेत. आणि माझी जबाबदारी काय आहे? म्हणजे शिष्याची जबाबदारी काय? तर मला सत्शिष्य व्हायचं आहे. मला असत शिष्य व्हायचं नाही. आणि सत्शिष्य सुद्धा कसं व्हायचं आहे? तर तो कनिष्ठाकडून मध्यम आणि मध्यमाकडून उत्तम शिष्याकडे मला जायचं आहे. आणि असं जायचं असेल, तर हे सगळे विचार जे आहेत, हे विचार करावे लागतात आणि हे विचार सगळ्या सद्ग्रंथांमधून आपल्याला सांगितलेले असतात. आज आपली वेळ इथे संपलेली आहे. त्यामुळे इथेच आपण